नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. नवऱ्याला व मुलांना ही एक वस्तू खायला घाला, ते तुमचा शब्द कधीच मोडणार नाहीत किंवा तुमच्यावरती कधीच रागवणार नाही. तुम्ही जे सांगाल ते ते गपचूप ऐकत जातील. तर मित्रांनो, आजकाल घरामध्ये खूप प्रकार वाढलेले आहेत की नवरा बिलकुलही ऐकत नाही, वाईट व्यसनाला गेलेला आहे. तो फक्त आईचं आणि त्याच्या बहिणीचंच ऐकत असतो. हे खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की अनेकांचे संसार हे तुटायला लागलेले आहेत. तर नवऱ्याने आपल्या आपल्या पद्धतीने वागावं किंवा आपण जसं सांगू तसं वागावं, असं जर तुम्हाला वाटत असेल, व्यसनापासून दूर होण्यासाठी का होईना पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपली मुलं घरातली खूप चिडचिडी झाली आहेत, सतत चिडचिड करत असतील, खूप हट्टीपणा करत असतील किंवा जर तुमचा नवरा तुमचं ऐकतच नसेल बिलकुल, दुसऱ्या व्यक्तींच्या प्रभावाखाली तो गेलेला असेल आणि तुमच्या घरी पैशासंबंधीच्या खूप समस्या असतील, तर तुम्हाला हा उपाय नक्की बघावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला त्याची प्रचिती येईल. नवऱ्याला तुम्हाला ही एक वस्तू खायला घालायची आहे आणि 7 दिवसातच त्याच्यात झालेला बदल तुम्हाला अनुभवायचा आहे. मित्रांनो, पालकांचं मूल अजिबात ऐकत नाही, कारण मूल खूप चिडचिड करत आहे. प्रत्येक घरात ही समस्या बनलेली आहे. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभवसिद्ध उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय मी सांगणार आहे, ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत. मैत्रिणींनो, जेवणात फक्त ही एक वस्तू तुम्हाला घालायची आहे आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. तुमच्या जवळच ती हमेशा राहील आणि तुमच्या सर्व गोष्टींचं पालन ती नक्कीच करणार आहे. अगदी उपाय साधा सोपा आहे. याच्यात बिलकुलही मेहनत करायची गरज लागणार नाही. तुम्हाला बिना खर्चिकसुद्धा उपाय आहे आणि खूप प्रभावशाली उपाय. असा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनात फक्त नवऱ्यालाच तुमच्या काबूमध्ये ठेवू शकत नाही, तर घरामधील तुमची जी काही अडचणी आहेत, तुमचं कोणाला यश भेटत नाही आहे, नवऱ्याला यश भेटत नाही किंवा सतत त्याला निराशा पदरात पडत आहे किंवा तुम्हाला कुठे जॉबसाठी तुम्ही ट्राय करत आहात, पण तुम्हाला यश भेटत नाही आहे, तुमचं सतत नुकसान होत चाललेलं आहे त्या कामामध्ये, तर अशामध्ये सुद्धा हा उपयोग खूप महत्त्वाचा आहे. मुलं खूप मोठे मोठे एक्झाम देत आहेत, पण त्यांना यश भेटत नाही आहेत. काही लोकांनी बघा 17-18 PSIचे एक्झाम दिलेले असतात, तरी त्यांना यश भेटत नाही. पण असे काही लोकांचे अनुभव आहेत की हा उपाय केल्यानंतर त्यांना एका उपायातच त्यांचं PSI झालेले आहेत. असे सुद्धा मुलं आहेत. कधी-कधी काय होतं की आपण हुशार आपली मुलं असतात, ते सर्व काही अभ्यास करत असतात, पण आपल्या घरामध्ये असं काही नजर दोष असतील किंवा वास्तुदोष असतो किंवा अजून पितृदोष असतो, त्यामुळे आपल्या घरात त्यांचं काही प्रगती होत नाही किंवा त्यांचं चांगल्या काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत नाही. तर त्या चांगल्या गोष्टी घडाव्या, नजर दोष जावी, पितृदोष जावा किंवा आपल्या घरातील सर्व गोष्टींचं जे काही वाईट नकारात्मक गोष्टी आहेत त्यांचं निरसन होण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच महत्त्वाचा आहे. आजकाल काय झालं आहे की नवरा फक्त आईचंच ऐकतो, तर काही काही घरात असं झालं आहे की आई म्हणते नवरा फक्त बायकोचंच ऐकतो. त्यामुळे अशामध्ये खूप प्रत्येक संसारामध्ये एवढी वादावाद, किटकिट आणि रोजचं रडगाणं हे चालू झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला देखील असे साधे सोपे उपाय करून तुमचं घर व्यवस्थित करायचं आहे, तुमचा संसार वाचवायचा आहे. आणि तुमची जर नितांत भक्ती असेल श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि तुम्हाला वाटत असेल त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरावरती राहावा आणि तुमचं सगळं व्यवस्थित व्हावं, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची अखंड कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमचं साऱ्या दुःखांचं निवारण होईल आणि स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहत असतील. तर तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा उपाय मंदिरात करू शकता किंवा घरातील शिवलिंगावरती तुम्हाला करायचा आहे. घरच्या घरी केला तरी काहीच हरकत नाही. जर तुमच्याजवळ महादेवाचं मंदिर असेल आजूबाजूला, तर तिथे जाऊन तुम्ही केला तरी काहीच हरकत नाही. हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे. सोमवारी तुम्हाला एक शुद्ध पाण्याचा जलाचा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ, फुलं असं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं पाणी ओतायचं आहे, जल ओतायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती. त्यानंतर तुम्हाला दुधाचं जे तुम्ही दूध, तांदूळ जे नेलेलं आहे ते त्यांना अर्पण करायचं आहे, फूल व्हायचं आहे, त्यांना अष्टगंध लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. आणि हे जे जल तुम्ही अर्पण करणार तेव्हा महादेवाच्या पिंडीवरून जे महादेवांच्या पिंडीला स्पर्श करून जे खाली पाणी पडत असतं, ते पाणी तुम्हाला एका डब्यामध्ये, वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या बॉटलमध्ये तुम्हाला घेऊन ते घरी घेऊन यायचं आहे.
बघा, आपले जे सगळ्यात देवादिदेव आहेत महादेव, जे माता पार्वतीसाठी किती प्रेम करतात, माता पार्वती देखील त्यांची किती प्रेम करते, किंवा त्या दोघांमध्ये एवढी निरांतर प्रेमशक्ती आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे आणि हे आपल्या सर्वांनासुद्धा माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या जे शिवलिंगाला जे स्पर्श करून पाणी खाली येत आहे, ते पाणी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि ते असं पाणी तुम्हाला तुमच्या घरातल्या जो कोणी तुमचं ऐकत नाही, तुमचा मुलगा असेल, जो कोणी वाईट व्यसनाला लागलेला असेल, मग घरातील कोणी असेल, तुमचे सासरे देखील असले तरी काही हरकत नाही. तुमच्या सासूबाई जर तुमच्याशी व्यवस्थित वागत नसतील, उद्धट वागत असतील, सतत भांडण काढत असतील, तर त्यांच्याही जेवणामध्ये किंवा त्यांच्या पाण्यामध्ये, चहामध्ये त्या पाण्याचे फक्त 2 थेंब तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे. असं तुम्ही 5 सोमवार तुम्हाला हे करायचं आहे आणि घरामध्ये देखील भगवान भोलेनाथांची, शिव भोलेनाथांची तुम्हाला पूजापाठ त्या दिवशी करायचा आहे. एक नारळ तुम्हाला घरामध्ये फोडायचा आहे आणि त्यांना तुमची मनोकामना सांगायची आहे. असं केलं तर त्या व्यक्तीमध्ये नक्कीच हा फरक पडत असतो. तुमचा जर माणूस असेल तो कुठे बाहेरच्या व्यक्तीचं जर ऐकत असेल, घरातल्यांचं बिलकुल ऐकत नसेल, तर हा उपाय तिथे नक्कीच फलदायी तुम्हाला ठरू शकतो. आणि ते पाणी एवढं प्रभावशाली पाणी आहे की जर तुमच्या घरात आजारी असेल कोण, तुमची मुलं एक्झामला जात असतील, कुठे व्यवसाय त्यांना सुरू करायचा असेल, पण त्यांना नैराश्य प्राप्त होत आहे, तर ते पाणी त्यांनासुद्धा तुम्हाला 1-2 थेंब प्यायला द्यायचं आहे पंचामृत म्हणून. कारण त्या पाण्यामध्ये खूप तुम्ही विचार करू शकत नाही एवढी त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त झालेली असते आणि एवढी सकारात्मकता त्यामध्ये आलेली असते. आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या अंगामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा जी वाईट शक्ती तुम्हाला चांगलं होण्यापासून रोखत आहे, त्या शक्तीचा नाश होत असतो आणि ती शक्ती तुमच्या आजूबाजूला सुद्धा येत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही परीक्षेला निघाला आहात, तुम्ही बघता की घरात आपल्या आई हातावरती दही साखर देते, तेव्हा आपण परीक्षेला जातो. ते दही साखर देण्याच्या ऐवजी तुम्ही शिवलिंगाला स्पर्श केलेलं जे पाणी जरी असेल तरी ते तुम्ही घेऊन गेला तरी तुमचं काम हे निश्चित होणार, का तर होणारच. तुम्हाला बाहेर जायची सुद्धा गरज नाही. घरात तुमच्या शिवलिंग आहे, तुम्ही त्याची रोज पूजा करता. मुलगा सकाळी निघालेला आहे एक्झामला, कॉलेजला, कुठेही, तर तुम्ही त्या शिवलिंगावरती अभिषेक घाला, दिवा लावायचा आहे, त्यांना फूल व्हायचं आहे, अभिषेक घालायचा आहे आणि ते पाणी पंचामृत म्हणून तुमच्या मुलाच्या हातावरती तुम्हाला द्यायचं आहे. किंवा कोणतीही व्यक्ती घरातली असेल, आजारी असेल, कोणी कोणत्या कारणास्तव बाहेर निघालेलं असेल, तर त्याला द्यायचे. तुमचं 101% काम होणार, का तर होणारच आहे. हा अगदी प्रभावशाली उपाय आहे आणि या उपायाने खूप लोकांचं भलं झालेलं आहे. खूप लोकांचे बिघडलेली कार्य ही पार पडलेली आहेत. घरातील सारी दरिद्रतासुद्धा काही लोकांच्या गेलेली आहे. कारण भोलेनाथ आपल्या जगाचे आपले पालनहारे आहेत. ही सृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या अंगाला स्पर्श करून जे पाणी आपण पित असतो त्यामुळे आपला उद्धार होणार, का तर होणारच आहे. दुसरा असा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल की खूप छोटे काम तुम्हाला करायचं आहे की तुमच्यावर देव प्रसन्न व्हावेत किंवा तुम्ही समाधानी राहावा जीवनामध्ये, यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नीट लक्ष देऊन हा उपाय आहे का. जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत असं म्हटलेलं आहे. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आपली सर्व कामे लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. आपल्या घरामध्ये पैसा आला तर आपण आनंदी राहत असतो. तुम्हाला काय करायचं आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पूजा करायची आहे व तुमच्या पितरांना आनंद तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणून ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या तांब्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे. त्यात 2 चमचे कच्चे दूध टाकायचं आहे आणि हे पाणी नेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळ्याजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम विष्णुदेवाय नमः असा मंत्र तुम्हाला करायचा आहे. तिथे एक गोल मातीचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. अशी भगवान विष्णूंसाठी हा गोल दिव्या मातीचा उपाय तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाखालचा नक्की करून बघा. तुमच्या हर एक मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या जीवनातील सारे दुःख निघून जाणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये गोडवा यावा, सुख यावं यासाठी चिमूटभर साखर तुम्हाला फक्त
तिथल्या मुंग्यांना तुम्हाला टाकायचे आहे. अगदी चिमूटभर साखर तुम्ही जर तिथे टाकली ना, तर तुमच्या जीवनामध्ये अगदी गोडवा राहणार आहे. तुमचं जीवन कधीच दुःखी होणार नाही. कारण आपले पितरज हे कोणाच्या ना कोणाच्या रूपाने पिंपळाच्या झाडाखाली येत असतात. जर आपण नित्यनेमाने तिथे जर पूजापाठ करत असोल किंवा अशा प्रकारचा दिवा आपण तिथे लावत असेल ना, तर आपले जे पूर्वज आहेत ते तिथे येत असतात. भले ते मुंग्याच्या रूपाने येतील, कावळ्याच्या रूपाने येतील, कशाच्याही रूपाने येतील, पण तुम्हाला तिथे चिमूटभर एक साखर तिथे तुम्हाला टाकायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय शिवलिंगाचा आणि पिंपळाच्या झाडाचा उपाय करून तुम्ही जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करू शकता. तुमचं जीवन अगदी सुखी बनवू शकता. तर असा होता आजचा हा उपाय. जर हा उपाय तुम्हाला पटला असेल किंवा तुम्ही जर याआधी कधी करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अनुभव आले असतील या उपायाचे तर तेही आमच्याशी शेअर करा, जेणेकरून नवीन जे हे उपाय चालू करणार आहेत त्यांना देखील समजेल की हा उपाय किती प्रभावशाली आहे ते.